तसेच माझे सहकारी तसेच पत्रकार बांधव तिथे आलेले आहेत योगायोगाने. सर्वांचा मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी माझा सत्कार बोलून माझा सत्कार केला. आणि मग मला असा अभिमान वाटला की अरे आपण काहीतरी केले ह्या पोलीस स्टेशनला, काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या एवढ्या आवडीनं 2020 मागवचा सत्कार करायचे साहेब विचारतात. सत्कारला त्या वेळ केले. नवीन पोलीस स्टेशन आहे. नवीन पोलीस स्टेशनमध्ये काय काय आहे काय काय नाही सर्व बघण्यासाठी मला थोडा वेळ लागला. त्यामुळे मला येण्यासाठी थोडा उशीर झाला. त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी पण व्यक्त करतो. सर एकदा स्टाफ खूप चांगला आहे. तुम्हाला जर अनुभव आलेला आहे. सर्वांनी मिळून मिसळून आणि टीमवर्क खूप चांगला आहे. आणि बऱ्याच 1-2-3 मर्डर केसमध्ये एक जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी पंचनामा करण्याला वेगळे लोक, परत आरोपी आणण्यासाठी वेगळे लोक, आणि लॉ अँड ऑर्डर क्रिएट झाला तर त्यासाठी वेगळं. म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांना सांगायची देखील गरज पडली नाही. प्रत्येकानं हा व्यक्ती इकडे गेलाय तर आपलं काम काय हे आहे, आपण ते काम करायचं. आपल्याला जे दिसेल ते त्या पद्धतीने या लोकांनी काम केलेलं आहे सर. आणि कामाच्या ओघात मी जर तुम्हाला काही कुणाला बोलला असेल गायकवाड सोडून तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मनामध्ये कुणाबद्दल पण दुजाभाव नाही आणि मी कधी ठेवत पण नाही. जरी माझा जरी दुश्मन असला तर मी त्याबद्दल कधी चांगलं चित्तो आणि मी चितणारच. त्याबद्दल काय नाही. थोडा रागामध्ये मी कधी बोला असेल कारण तो माणसाचा स्वभाव आहे की राग आणि भीक माग. त्या रागामध्ये राग आल्यानंतर मनुष्य नसून तो दानव होत असतो. आणि जर एखाद्या वेळेस जर रागामध्ये मी कुणाला बोलला असेल, माझा असं स्वभाव आहे एकेरी भाषा बोलणे. हे कधी कधी मी शिंदे साहेबांना पण एकेरी भाषेत बोललेलं आहे. साहेब मला म्हणायचे साहेब तुम्ही एकेरीच बोला, मला ते बरं वाटतं. ते परत नाही. आपले सहयोगी अधिकारी आहेत सरांकडून बरंच काही शिकण्यासारखं भेटलं. सरांचं सगळ्यात महत्त्वाचं एकदा ठाम म्हणजे ठाम, त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. ते काय असो वरिष्ठांना ते कसं पटवून द्यायचं काय. एकदा साहेबांनी डिसिजन घेतला आणि साहेब दोन्ही गोष्टीचं ऐकून घेतात, इकडलं आणि तिकडलं, आणि त्या गोष्टीवर त्याने निष्कर्ष म्हणजे योग्य आणि कायदेशीर मार्गाने बरोबर काढून त्या गोष्टीवर ठाम राहतात. तरी सर्वांचं परत एकदा मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू. तर आजचे आपले सत्कारमूर्ती ज्ञानेश्वर साहेब, जसे आपल्या पोलिसांचे राजेंद्र साहेब, रविकुमार साहेब, आनंद साहेब, आपले पत्रकार बांधव, सर्व आपले सरकारी अधिकारी मी 4 तारखेला चार्ज घेतला. 4 तारखेला घरी असताना कांबळे साहेबाचा अचानक फोन आला. साहेब मला असं साहेबांनी चार्ज घ्या साहेब. अभिनंदन म्हणजे तुम्हाला किती वेळ आहे, तुम्ही निघा म्हणलं, मी येतो म्हणलं निवांतमध्ये, तुम्ही जा पहिले चार्ज घ्या आणि त्यानंतर मग आपण तुम्हाला कार्यक्रम काय आहे ते ठरवू म्हणून. ते पेपर देणे घेणे काय असेल. सगळ्यांनी बोलताना सांगितलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये पोलीस खात्यामध्ये विशेषतः किंवा प्रभारी अधिकारी करण्याची इच्छा असते आणि त्या संधी मिळण्याची वाट बघत असतात सगळेजण. वरिष्ठ अधिकाऱ्याचं पण त्याच्यावर लक्ष होतं की साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की मी देणार आहे, परंतु काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळं किंवा सिनियरिटी असेल, साहेबांच्या मनात काय लिस्ट तयार केली असेल, त्यामुळे त्यांना बरोबर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना लगेच सांगितलं की तुम्ही चार्ज घ्या. त्यांनी चार्ज घेतला. सर्वप्रथम त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. मागच्या जवळपास 4 महिने आम्ही सोबत काम केलं आहे. मी असल्यामुळे कांबळे साहेब मी हजर सुट्टीवर होते, 2 दिवसांनी हजर झाले. त्यावेळेसपासून आम्ही जवळपास 4 महिने काम केलं की मग कांबळे साहेब असले की मी निवांत जायचो. ठीक आहे कांबळे साहेब आहेत, त्यांना सांगून जायचं तुम्ही आहे ना, मग विचारलो. तसं असं एक विश्वास निर्माण होतो की बाबा एक जण आहे आपल्याला, आपण निवांत राहू शकतो. तसं त्यांनी खूप सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितले कुठली काय तक्रार असेल तर लगेच त्याला बोलून घेऊन त्याला व्यवस्थित बोलणं, ते हँडल करणं आणि त्याचा निपटारा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसं कांबळे साहेबांना माहीत झालं असेल की आपल्याकडची सगळी टीम, सगळे अधिकारी असतील, प्रत्येकजण ते सगळ्याची कॅपेबिलिटी आहे, सगळ्याला अनुभव खूप आहे, सगळेजण त्या पद्धतीने हँडल करतात. त्याच्यामुळे मी याच्या अगोदर सुद्धा खूप हेवी पोलीस स्टेशनला काम केलेलं आहे. मला असं जाणवत नाही की सगळ्यांनी काम वाटून घेतल्यामुळं तिथं काही लोड वाटत नाही. पटकन सगळे त्यांनी सांगितलं मर्डरच्या दिवशी
मर्डर झाले लगेच सगळे कामाला लागले, कुणी पंचनामा करायला गेलं, कुणी हॉस्पिटलला गेलं, तुम्ही आरोपी आणायला गेले. म्हणजे पटपट गेलं की एक आपण मर्डर सारखी घटना घडून दुसऱ्या दिवशी आपण एकदम गणपतीच्या इथं आपण उत्सव साजरा करून आपले नॉर्मल रुटीन मध्ये आलो होतो एका दिवसात. म्हणजे विदिन 13-14 तासामध्ये गोष्ट की म्हणजे ते पटकन होतं. आणि मग आपल्याला म्हणलं आता कुठं गणपतीचा बराच दिवस जातो काय की आरोपी शोधा हे करा. ते एकदम तुम्ही कांबळे साहेबांना सांगितलं, मी माहिती दिली आणि दोघं ते गेले. रात्री 1-1:30 वाजता आरोपी आणल्यामुळे आपला तो विषय क्लिअर झाला. म्हणजे सांगायचा विषय असा की पटकन सगळे जर कामाला लागले तर एकदम सगळ्याला कमी ताण राहतो. आणि एकदा आरोपी अटक झाला की बाकीच्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतात. आपण त्यावेळी बघितलं किती लोक येऊन थांबले होते. त्यांचं जर आरोपी नसता अटक केलं तर पुन्हा अजून देण्यात बसले असते, ह्याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या, चुकीच्या पद्धतीने लोक हे करतात. परंतु टायमाला गोष्ट केल्यानंतर आपले सगळे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात. तर सगळ्यांनी त्यांच्याकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, तर सगळ्या लोकांनी त्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कांबळे साहेबाला तसं अनुभव पूर्वी जरी असेल तरी त्यांनी सांगितलं, नागरगोजे मेजरनी जर सांगितलं तसं थोडंसं जरा तिथं तुम्हाला सगळ्याबरोबर आपल्याला सलगी साधता येत नाही. काही लोकांना थोडंसं आपल्या मनात इच्छा नसताना सुद्धा काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडं थोडं बोलावं लागतं, हे करावं लागतं, त्या गोष्टी तेवढं पळावं लागतात. कारण शेवटी काम होणं महत्वाचं आहे. बाकी सगळे आपण तर एकच असतो. तेवढंच सल्ला तो आहे. आणि बाकी त्यांना काही अडचण आली कधी तरी आम्ही इथं मदतीला कधी आहेत. आता आम्ही काय अंबाजोगाई बर्दापूरमध्ये काही लांब नाही. 10 मिनिटात म्हणलं तरी लॉ अँड ऑर्डर असू द्या, काय असू द्या, वरिष्ठ आदेश देऊ अगर नाही देऊ, आमच्याकडून 4-5 लोक कधी येऊन जातील. काल केरला लागलो तर मॅडमचा फोन आला की आम्ही दुसऱ्याचे मला वाटतं पोचले का नाही पोचले, तर आपले 4-5-6 लोक आणि हे साहेब लगेच रवाना झाले आमच्याकडे ह्याला केरला नाकाबंदीच्या इथं. अलीकडे आपलं काम चालू झालं. तसं म्हणजे आमचं तुम्हाला ते बी सहकार्य राहील, बाकीच्या गोष्टीचं बी सहकार्य राहील. तुमची कधी मदत लागली, तुमच्या काही ओळखीचे लोक असतील, आमच्याकडे काय प्रॉब्लेम आला तुम्हाला बी आम्ही मदतीला बोलून घेऊ हक्कानी. फुकेचा फक्त विषय कुठला मॅडम बोलताय, फुकेला का आम्हाला काय करा तुम्ही 15 दिवसाचे उधार द्या, म्हणजे आमचा मुद्देमाल बऱ्यापैकी निर्गती होईल मॅडम करता. मॅडमला जास्त म्हणजे फुकेचे म्हणजे 200 मुद्देमाल मी निर्गती केला हे सांगायला म्हणजे एक अजून चांगलं हे होतं. म्हणजे जोका पाठ खरोखरच चांगलं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा लक्ष ठेवून असतात, कोण चांगलं काम करतोय काय करतोय, तर ते बारकाईने लक्ष ठेवून साहेबांनी त्यांना खाड्यासारखं निवडून, म्हणजे बरेच लोक अजून इच्छुक होते, नाही असं नाही, तर त्यांना प्रभारी अधिकारी पद मिळालं त्याबद्दल त्यांना परत शुभेच्छा देतो. आणि त्यांनी तिथं सुद्धा खूप चांगलं काम करावं आणि त्यांचं नाव बरोबर जिल्ह्याचं नाव लौकिक मिळवावं हे शुभेच्छा देतो आणि 2 संधी.